बड्डे माझा प्रिपरेशन मीच करतो. तुम्ही ॲडजस्ट करून घ्या गाईज. मी रंगपंचमी खूपच खेळलो आहे ना, त्याच्यामुळे चेहरा असा झाला आहे माझा. आणि माझ्या दिवसाची ना रनिंग आता चालू झाली आहे. रिक्षावाला इज कमिंग. फुल रशमध्ये आजचा दिवस. यो यो गाईज, तुम्ही म्हणाला अवतार का असा झालाय भाऊचा आज. कारण की मी काल खेळलोय मजबूत रंगपंचमी आणि आज फुल स्ट्रगल आहे माझ्या जीवनात. कारण की उद्या माझी बड्डे पार्टी आहे, माझी फॅमिली येते, माझे फ्रेंड्स सगळे येत आहेत. तुम्हाला पण इन्व्हाइट केलं असतं 161 सबस्क्रायबरांना, पण तेवढं माझं बजेट नाही. तुम्ही एकदा माझं चॅनल मॉनिटाईज करून द्या, मग मी तुम्हाला इन्व्हाइट करतो माझ्या मॉनिटाईज पार्टीला. ओके गाईज. सो माझी उद्या बड्डे पार्टी आहे घरी दादाच्या. आणि आज खूप स्ट्रगल आहे मला, कारण की माझीच बड्डे पार्टी, मलाच प्रिपरेशन करायचं आहे सगळं. फक्त सिलेंडर कॅन्सल झाला आहे ना, तर तो माझ्या फ्लॅटवरून दादाच्या फ्लॅटला न्यायचं मला एक हे होतं, त्रास म्हणतो मी त्या गोष्टीला. त्याच्यामुळं आज सगळं प्रिपरेशन करायचं आहे. उद्या पार्टी आहे म्हणून मी आज चाललो आहे ॲक्च्युली 1 डे लवकर. आता सध्या तर मी तृप्तीला सोडतो आहे तिच्या ऑफिसला, आणि मग माझी गाडी तिच्याकडं, मग ती मला कॅब करून देणार. ती पैसे घेणार माझ्याकडून, असं नाही की ती मला फ्रीमध्ये द्यायला. तरी पण बघूया आता काय. तर आज लय स्ट्रगल आहे. आज तर आंघोळ पण नाही. संडे गाईज, सॉरी, आज तर सॅटरडे. आज तर सॅटरडेला पण आंघोळ नाही. म्हणजे बघा तुम्ही किती रश आहे माझ्या मागे. तर तृप्तीचं ऑफिस आलं आहे, बघू शकता. बघा असं उठलो होतो मी आणि असाच इकडे आलो आहे सिटीमध्ये. आणि हे मी काल घेतलं नवीन 200 रुपयाला, कॅमेरा ठेवायला फक्त. लेडीज आहे पण ठीक आहे, चला माझं काम भागतं. ह्यानी माझी बॅग आहे, ह्याच्यात सगळं पार्टीचं मटेरियल आहे. आणि ही तृप्ती, टी शर्ट माझा आर्टिझन्स कॅफेच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या अंगात. टी शर्ट माझा रिव्हील काय करतो की मी तुझे कपडे घालते आणि तू माझे कपडे घालतोस म्हणून. तुझे काय घालायचं संबंध आहे? दिस इज माय चड्डी फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन गाईज. चड्डीला माय शॉर्ट्स. ऐका ना काय, चड्डीला चालतं एवढं तेवढं काय. टी शर्ट सगळे माझे उलटा लावलाय. 200 रुपयात जेवढे पण टी शर्ट आहेत ना माझ्याकडे, सगळे हे घालते माहिती का. तर आता मला तृप्ती तू कॅब करून दे फास्ट. पैसे तर मला द्यावं लागणार, तू तिकडे गेलो पैसे सांगणार मला. A few moments later. आलोय मी दादाच्या घरी. कॅब तर काय केली नाही तृप्तीने मला, मीच आलो माझी गाडी घेऊन. मग तृप्तीला मी थोडंसं स्ट्रगल दिलं. आता ते उद्या येईल इकडे तिच्या प्लॅन वाईज. मी तर आलो आहे. आता मला काम असं आहे की वाट बघणे थोड्या वेळ, कारण की मम्मी पप्पा येत आहेत. मम्मी पप्पा आल्यावर मग तिथून पुढं माझ्या लाईफचं जे स्ट्रगल चालू होतं आयुष्यात, तसंच सेम टू सेम परत चालू होईल. फक्त मला आहे ना थोडंसं पेशन्स ठेवून वागावं लागेल आज, नाहीतर आज मी चिंध्या करून टाकन प्लॅनच्या. आणि मी लयच घाण दिसतोय का? तुम्ही ॲडजस्ट करून घ्या गाईज. मी रंगपंचमी खूपच खेळलो आहे ना, त्याच्यामुळे चेहरा असा झाला आहे माझा. ठीक आहे, आता हा चेहरा वागवायचा आहे मला आयुष्यभर. असाच राहिलं तर लय घाण दिसेल. आता विषय असा झाला आहे की मम्मी पप्पा आले आम्हाला पहिले तर सिलेंडरचा इंतजाम करायचा, तो एक कात्रजला. आता मी सध्या वानवरीमधून मला जायचं आहे कात्रजला. कात्रजमधून सिलेंडर घेऊन परत इकडे यायचं आहे. आणि त्याच्यासोबत थोडे काही भांडे पण आहेत, मे बी ते पण घ्यावं लागणार आहेत. बड्डे माझा, प्रिपरेशन मीच करतो आहे, सगळं मीच करतो आहे. सरप्राईज हा प्रकार राहिलेला नाही जगात माझ्यासाठी. जे मला करायचं आहे ते मलाच करायचं. काहीच चाललो आता. मदर फादर आले, मदर फादरला घेऊन येतो स्वारगेट स्टँडवरून. त्यांना देतो कॅब करून, मी येतो परत गाडीवरती. त्यांना ॲक्च्युलीमध्ये कॅब करता येत नाही बुक अजून, म्हणजे करतात पण कॉन्फिडन्स नाही, ॲड्रेस माहीत नाही त्यांना. मग मी जातो, त्यांची लिंक लावून देतो. आणि माझ्या दिवसाची ना रनिंग आता चालू झाली आहे. तर पप्पा आले त्यांना तर काही मी बसू देणार नाही, कारण की दुसरे काम आहेत ते पण करून घेतो त्यांच्याकडून. आणि हे बघू शकता दादाच्या इलाका, इंडिकेटर चालू आहे. कसं करू सर? भेटूया काहीच रस्त्यामध्ये कुठेतरी. असा माझा लुक आहे काहीच. आणि हा असा लुक घेऊन मी आता चाललो आहे स्वारगेटला, कारण की ऊन जाम आहे. आणि मी आता तुम्हाला कळतं आहे, हा मला कळतं आहे का मी किती पॅक आहे.
उन्हाचा हिशोब आहे सगळा. तर भेटूया याच पद्धतीत. आत्ता मी वजन घ्यायला चालू केलं आहे. कष्टाची सुरुवात झालेली आहे. पप्पांचा बड्डे, माझा बड्डे. ठेवा आता इथं. तुम्ही काय खाणार पिणार का? पाण्याची बॉटल पण पैसे तुम्हाला द्यावे लागतील. याच्यात नाही, याच्यात टाक नाही. इकडे ठेव, तिकडे लय का हे भगवान. वरून पडली बघ. पाणी प्या, थंड व्हा. झुलसले का? झुलसले नाही ना? मला ते प्रश्न पडला होता, पप्पा मम्मी झुलसले काय आमचे. त्यामुळे विचारलं मी आल्या आल्या की झुलसले का तुम्ही. मम्मा झुलसली नाही ना? कंटाळले पण नाही जास्त. सिटीमध्ये आल्यावर किती सकाळी 6 वाजता बसलेलं. आई सच करते हम कष्ट है, इसको तो कष्ट बोलते है. आता किती वाजले बघ ना. इथं साधं पण जगायचं म्हणलं तरी रपरपच होती माणसाची लई. तुम्हाला तर लय हायफाय जगायचं आहे अजून. रिक्षावाला इज कमिंग. स्टॉप. पहिलं कामाचं कॉल आहे. भांडे आणायचे कात्रजला जाऊन, कोंडवा टू कात्रज. आणि ड्रायव्हिंग करणार आहेत पप्पा, जे की फोन नव्हते उचलत माझा मागायचे. आता बघूया, आज पोलिस पण भरपूर. आणि आज पप्पांची कसं काय होती बघूया. इंडिकेटर चालू आहे, रेड ब्लिंक करतो इंडिकेटर. आ तिकडे वाळायचं तिकडं. नाही, चला कात्रजला. मी आज सांगणार आणि गप्प असणार. तुम्ही न्यायचं कात्रजला. दमन इकडं काय इकडं इकडं जामखेड. डायरेक्ट जाऊ द्या वाघोलीला. आता ड्रायव्हर इज रेडी अगेन. ड्राईव्ह द बाईक. आता मी चालवणार आहे गाडी. पप्पाने ते एवढेच ब्रेक घ्या. चालतंय, चला. पप्पा अँग्री यंग मॅन झालेत. आता मी ठेवतो खिशात. कात्रज रिच. आणि लिफ्टची अपेक्षा केली होती मी. देर इज नो लिफ्ट. 5th फ्लोअर. पायऱ्या थ्रू जायचं आहे आम्हाला. आलं आहे 5 वाजले. टेकलो मी. चाललं आता. इथं आले ना कधी या मजल्याला, टेबलच्या घराच्या बाहेर ते समजा ते आमचं घर. शेजीला बघा. शेजी काय करते? काका नाही आले. भांड दे चल. शेजी बघा काय करते. शेजीला या आहे ग. वय फुल रश मध्ये आजचा दिवस. काय म्हणता? One eternity later. आत्ता काकूच्या घरून निघून आम्ही सिलेंडर घातलाय. आता सिलेंडर घेऊन आम्हाला जायचं खाली, कारण की आमची लिफ्ट आहे बंद. आता हा आहे 5वा मजला. आणि 5व्या मजला आता इथं खाली नेट आहे. आता नेटवर टाकली तर झेपणार नाही त्याला. आता अवघड आहे सिच्युएशन. आजचा दिवस असा चालला आहे भयंकर. अजून काकांच्या इथं जायचं दुकानात. मग त्यांच्या दुकानासमोर ते आहे रेंटल भांड्यांचं. मग तिथून घ्यायचं, कारण की बाकीचे भांडे काय अरेंज झालेले नाहीत. पार्टीसाठी लागणारे. जादू गाईज. यस. फायनली. बघा गाईज, लुक तर एकदम फालतू झाला आहे. चष्मा लावून त्याच्यावर मी थोडंसं डेकोरेशन करतो. पण ठीक आहे, आता चष्माही घालून दिसतोय आज, कारण की मी आंघोळच नाही केलेली. काल होळी खेळून आलो तेव्हा काय जेवढे आंघोळ झाली तेवढेच. त्याच्या आंघोळा प्रकारच नाही केलेला मी. तर बघू, घरी गेलो एकदा स्वच्छ आंघोळ करेल, मग बाकीचे काम. आंघोळ करताना पण दाखवतो मी कशी आंघोळ करतो. ग्राउंड फ्लोअर. मला जाम टेन्शन आहे, जाम.
या टाकी बंद. तागडे तू काय कूलर आहे काय भाई, माणूस लॉटल्या जाईन मागा आरामात. हाय कर दे, हाय कर दे. नितेश मंगल केंद्र. गरम आहे रे. काकांच्या स्वाक्षरीवर नेत आहे विजय मोहरकर. मोहरकर तारीख आणि टाइम असेल आज किती आहे दिनांक 15/03 15/03/2025 करतो ना. मग काय हे घे. हे मोठं घ्या. हा मग काय तर आणि पतीला लिपू घ्या. पतीला एक ढक्कन. अजून काय पाहिजे. कढाई. तिसरा गॅस. गॅस शेगडी. शेगडी गॅस शेगडी. शेगडी शेगडी हा. सिगडी असं रे. शेगडी आहे काका. सिगडी आणि एक कर्टन पांघरून झोपायला. हा इसमें तपेंगे ना. इथं ना आता पेंग उसमें बैठ जाएंगे क्या ये पतीला. आरामात. तुरंत देना है क्या. देऊन टाका. किती होणार कितना हो रहा है वो. 60 रुपये. क्या लेने का है. इस पे तपेगा ना पतीला ये. अरे आरामात पप्पा, काय विषय. बघा स्वस्त आहे तर बिर्याणी होऊन जाईल आरामात. अरे यार फुल भाई फुल ऊन आहे आणि त्याच्या डायरेक्ट दुकानाच्या तोंडावरच ऊन आहे आणि तिथं थांबणं म्हणजे अवघड झालं आहे मला आता. इथे बघा माझ्या काकात दुकान आहे तुम्हाला लाकी साडीज. कधी पण व्हिजिट करा. ब्लॅक कलर दुकान हाय करा. काका घाबरले काय पण लय ऊन आहे भाई. फुल चटका त्याच्यात मी पारूसा. इसको स्टॉप करो थोड़ा. हा कौन एवढी खरेदी केली आम्ही. दे मी घेतो ते. इसका फोटो क्लिक के पुलिस स्टेशन को डाल दो. काम हसते यूट्यूब में दिखेगा. सामान इज ऑन द. धरायला ये. ओ माय गॉड. जमतं मागं तुम्ही धरणार आहे ना. तुम्ही मी मागं बसतो. मग धरा ना काय तर. ते बसतं का. फडकं बिडकं टाक भाऊ त्याला. लाकी साडीच इथं व्हिजिट करा आमच्या काकात दुकान. काका हाय करा की. हाय. लाकी साडीज. काकांची ओळख ठेवा. फादर उद्या लवकर ये. रेडी काय फादर. ती ढगोळी येते उद्या सकाळी. हे आणलंय गाईज आम्ही आत्ताच. दादाचं किचन. आता उद्या एवढी रश होणार नाही इथं. एवढी गर्दी होणार ना. जवळजवळ 20 एक लोकांचं प्रिपरेशन होत आहे आणि गर्दी तर आहे फुल. माझ्या पण तेवढीच येणार आहे. आणि आता हा ब्लॉग पण मी उद्याच टाकणार आहे संडेचा. कारण की माझ्याकडे आता टाकायला काहीच नाही आहे. हे 2 भांडे आणले आम्ही आणि त्याच्यानंतर हे सिलेंडर आणि ते गॅस कुठे आहे त्याचा. हां त्याच्या खाली गॅस आहे. तिथे गॅस त्यानंतर शेगडी. एवढं सगळं आणलं आम्ही. आणि ही आमची शेफ आहे उद्याची मम्मा हायफाय. आता मी चालले औंधला परत. बाय बाय करा. बाय बाय.
आजच्या दिवसासाठी मी यांच्याकडून विदा घेतली आहे. आजच्या दिवसासाठी विदा घेतली आहे मी. आता मी चालले औंधला. आता मिड 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 काय म्हणतात त्याला नाही का, ऑन द वे तिचं वर्किंग आहे, म्हणजे ऑफिस आहे. तिला घेऊन घरी जाईल, कारण की उद्या तिला आणायचं आहे. कारण की शी इज अ हेल्पर ऑफ माय शेफ, माय मामाज हेल्पर. सो ती स्वइच्छेने करते हेल्प. मी काय तिला फोर्स नाही करते कर म्हणून. आणि तोंड पण धुतो जरा, आंघोळ केलेलं नाही आज पण मी. हे सांगणं मेन आहे माझं. शिर्डी बाले साई बाबा. आता आलो मी तृप्तीला घ्यायला आणि तृप्तीला घेऊन जाणार आता औंधच्या घरी. कारण की काय आहे, थोडं सामान न्यायचं पण होतं आणि तिला मी सांगू शकत नव्हतो डायरेक्टली की तू घेऊन ये. आता सध्या तर घ्यायला आलो आहे तिला मी. तिचं ऑफिस आहे इथे. लाईट्या बंद झाल्यात, म्हणजे आता तृप्ती येतात असं. मॅडम आल्यात. मॅडमचे फुल ताट आहेत सोडवायला घ्यायला. कसं काय घ्यायचं माझं शर्ट? हाऊ इट लुक? इट लुक्स गुड ऑन मी. माझे शूज, माझं टी शर्ट, काय संबंध तुझा शूज? सगळं माझं वापरते. सांग, बोल ना, तू बोल 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 हां बोल. माझे शूज आहेत नाही, ह्याचे शूज नाही आहेत ना. काय पचपन कागद जांभळं घेतो. 2-3 वर्ष झाली इथंच आहे ना. तिला कोण घेतच नव्हतं. फायनली घेतलं आहे कोणीतरी. आता ती अलविदा म्हणते वाटतं त्यांना. ते ट्रॅफिकचं जायचं एक जीवावर आलं आहे मला लय. हो आता घरी जातो मी. तिला लावतो ड्रायव्हिंग करायला. काय म्हणते करेल का नाही. तृप्ती गाडी चालू दे का? शूट करायचं आहे का? हां शूट करायचं. चालव तुम्ही. बॅग ठेवते तर माझी बॅग घाल. कुठली? तुझी बॅग तिथे ठेव, माझी बॅग घाल. नको यार, घे ना पाठीवर. कंटाळा आलाय गाईज. सॉरी गाईज. सॉरी तृप्ती. कट्टे. सॉरी तृप्ती. तृप्तीला सॉरी म्हणलंय मी. आता करेल तृप्ती मॅनेज. मला काय लोड आहे. ऐक ना, रिक्षा मागे ठेवू ना प्लीज, म्हणजे आपल्या झेड ब्रिजवरून जाता येईल.